वजन कमी करायचंय, पण व्यायामाला वेळ नाही आणि डाएटिंग जमत नाहीये. पोटावरची जिद्दी चरबी कमी करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करून थकला आहात का? जर हो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला असा एक सोपा आणि नैसर्गिक घरगुती उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमची चरबी मेणासारखी वितळेल आणि तुमचे वजन वेगाने कमी होईल. तर मित्रांनो, लठ्ठपणा आपल्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम करतो. लठ्ठपणामुळे तुमच्या शरीरातील LDL कोलेस्ट्रॉल वाढते, ट्रायग्लिसराइड्स वाढू शकतात, ब्लड प्रेशर वाढू शकतं, तुम्हाला डायबिटीज होऊ शकतो, अर्थरायटिसची समस्या उद्भवू शकते आणि कर्करोगासारखे आजार होण्याचा धोकाही वाढतो. असं नाहीये की एखादी व्यक्ती मुद्दाम लठ्ठ होऊ इच्छिते किंवा तिला तिचं वजन कमी करायचं नसतं. अशी अनेक कारणे असू शकतात ज्यामुळे अनेकदा आपले वजन वाढते किंवा आपण ते कमी करू शकत नाही. आता मग ती वेळेची कमतरता असो, प्रेरणेचा अभाव असो किंवा योग्य माहितीचा अभाव असो, ही काही अशी कारणे आहेत ज्यामुळे आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकत नाही. हाय एव्हरीवन, माझं नाव डॉक्टर संगीता जाधव आहे. मी एक आयुर्वेदिक औषधांची एक्सपर्ट आहे आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो, मी तुम्हाला एका अशा जबरदस्त घरगुती आणि नैसर्गिक उपायाबद्दल सांगणार आहे, जो तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळवून ती शरीराबाहेर टाकण्याचे काम करतो. तो तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट वाढवण्याचे काम करतो, ज्यामुळे तुमचे वजन एकदा कमी झाल्यानंतर ते पुन्हा तितक्या वेगाने किंवा सहजपणे परत वाढत नाही. त्यामुळे जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने आपले वजन कमी करायचे असेल, तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 3 गोष्टींची गरज भासेल. हे 3 सोपे आणि घरात सहज मिळणारे पदार्थ आहेत, जे तुम्हाला हा उपाय बनवण्यासाठी लागतील. नंबर 1. लवंग. पहिली गोष्ट म्हणजे लवंग. हा एक खूपच कॉमन पदार्थ आहे, जो आपल्या घरात बनणाऱ्या जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थात वापरला जातो. हा आपल्या जेवणाला खूप छान सुगंध आणि चव देतो. पण तुम्हाला माहीत आहे का की लवंग आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याचेही काम करते? होय, विशेषतः तुमच्या पोटाभोवतीची जी चरबी असते ती कमी करण्यासाठी लवंग खूप जास्त प्रभावी ठरते. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, प्रोटीन आणि फायबर आढळते. यासोबतच आपल्या शरीरातील जो बेसल मेटाबॉलिक रेट असतो त्याला वाढवून ती जास्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. यामुळेच आपल्या शरीरातील एकूण चरबी कमी होते आणि वजन मेंटेन ठेवण्यास मदत मिळते. लवंगेमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या शरीरातील तणाव आणि सूज कमी करण्याचे काम करतात आणि यासोबतच सांधेदुखी किंवा शरीरातील इतर वेदनांमध्येही हे आपल्याला खूप मदत करतात. दुसऱ्या पदार्थाबद्दल बोलायचे झाले तर वेट लॉससाठी दालचिनी ही देखील एक खूप ओळखीची वनस्पती आहे. दालचिनीचा वापर केल्याने काय होते की तुम्ही जेवणात जे जास्त फॅट घेता त्याचे वाईट परिणाम तुमच्या शरीरावर कमी होतात. यासोबतच दालचिनी तुमची ब्लड शुगर देखील नियंत्रणात ठेवते, त्यामुळेही तुम्हाला वजन कमी करण्यात मदत मिळते. ही आपले मेटाबॉलिझम देखील वाढवते. जशी लवंग तुमचा मेटाबॉलिक रेट वाढवते, अगदी त्याचप्रमाणे दालचिनीसुद्धा तुमचा मेटाबॉलिक रेट वाढवते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दालचिनीचा वापर केल्यामुळे आपले पोट भरलेले असल्याची भावना राहते, ज्यामुळे आपण ओव्हर ईटिंग करण्यापासून वाचतो. तिसरा पदार्थ म्हणजे जिरे. डायजेशन सुधारण्यासाठी ही एक अतिशय उत्तम गोष्ट आहे. विशेषतः आपण जेवणात जे फॅट खातो त्याचे विघटन करण्यासाठी जिरे खूपच फायदेशीर ठरते. जिरेसुद्धा आपला मेटाबॉलिक रेट वाढवते, आपलं ब्लड शुगर कमी करण्याचे काम करते आणि आपल्या शरीरातील वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करते. यावर बरेच संशोधन देखील झाले आहे, ज्यावरून हे सिद्ध झाले आहे की जर तुम्ही जिऱ्याचा नियमित वापर केलात तर त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यात खूप जास्त मदत मिळते. तर मित्रांनो, या त्या 3 बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला हा उपाय बनवण्यासाठी लागणार आहेत. आता जाणून घेऊया की हा उपाय बनवायची पद्धत काय आहे आणि त्याचा वापर कसा करायचा आहे. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनही दाबा. आणि जर या व्हिडिओमधून तुम्हाला काही फायदा होत असेल तर याला लाईक करून सर्वांसोबत शेअर नक्की करा. काढा बनवण्याची कृती. हा उपाय बनवण्यासाठी तुम्हाला ही 3ही पदार्थ म्हणजेच लवंग, दालचिनी आणि जिरे समप्रमाणात घ्यायचे आहेत. समजा तुम्ही 25 ग्रॅम लवंग, 25 ग्रॅम दालचिनी आणि 25 ग्रॅम जिरे घेतले. या 3ही गोष्टी समप्रमाणात घेऊन मिक्सरमध्ये त्यांची एक बारीक पावडर बनवून घ्या आणि एका हवाबंद डब्यात ठेवून द्या. ही पावडर साठवून ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की याला थेट सूर्यप्रकाशापासून, उष्णतेपासून आणि ओलाव्यापासून दूर ठेवायचे आहे. कसे सेवन करावे? या पावडरमधून फक्त 1 चमचा पावडर घ्यायची आहे आणि ती एका ग्लास पाण्यात टाकून उकळवून घ्या. याला 5 ते 7 मिनिटे उकळू द्या, जेणेकरून तो 1 ग्लास पाण्याचा भाग कमी होऊन साधारण पाऊण ग्लास राहील. जेव्हा हे पाणी उकळून पाऊण ग्लास राहील तेव्हा तुम्ही ते गाळून घ्या. गाळल्यानंतर 5 ते 7 मिनिटे थांबा, जेणेकरून ते थोडे कोमट होईल.
पूर्ण थंड करायचे नाही. जेव्हा हे कोमट होईल तेव्हा तुम्हाला यामध्ये 1 चमचा मध टाकायचा आहे. जर तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल तर तुम्ही मधाऐवजी स्टीविया किंवा शुगर फ्रीचा वापर करू शकता. हे तयार झालेले पेय तुम्हाला रोज सकाळी सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचे आहे. जेव्हा तुम्ही या काढ्याचे सेवन करायला सुरुवात कराल तेव्हा साधारण 14 दिवसांच्या आतच तुम्हाला तुमच्या मेटाबॉलिझममध्ये एक खूप मोठा बदल पाहायला मिळेल. तुम्हाला तुमचे शरीर हलके जाणवायला लागेल. तुमच्या पोटाभोवतीची आणि हिप्सवरची अतिरिक्त चरबी कमी होताना नक्की दिसेल. जर तुम्ही याचा नियमित वापर केलात आणि यासोबतच थोडाफार व्यायाम केलात, गोड आणि तळलेले पदार्थ खाल्ले नाहीत, तर तुम्हाला 14 दिवसांच्या आतच खूप सकारात्मक बदल पाहायला मिळतील. एक महत्त्वाची टिप. आता एक खूपच कॉमन प्रश्न जो मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारला जाईल तो म्हणजे डॉक्टर हे किती काळापर्यंत वापरायचे आहे? तर पहा, तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने तरी याचा नियमितपणे वापर करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही इतक्या दीर्घ काळापर्यंत याचा वापर कराल तेव्हा तुम्हाला एका गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे तुम्ही जी दालचिनी वापरत आहात ती सीलॉन म्हणजेच श्रीलंकन दालचिनी असायला हवी. जर तुम्ही कॅसिया दालचिनी घेत असाल जी बाजारात स्वस्तात मिळते तर त्यामुळे तुमच्या लिव्हरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. सीलॉन दालचिनी खूप सुरक्षित असते आणि तिचे कोणतेही साईड इफेक्ट्स शरीरावर होत नाहीत. त्यामुळे मी नेहमीच सजेस्ट करते की नेहमी उत्तम क्वालिटीची सीलॉन दालचिनीच वापरण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. हा काढा तुमचे वजन कमी करण्यासाठी आणि मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी तुम्हाला नक्की मदत करेल. जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील तर तुम्ही ते कॉमेंट सेक्शनमध्ये शेअर करू शकता. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी एक नवीन गोष्ट सुरू करणार आहे. मी दर आठवड्याला तुमच्या कॉमेंट्समधून 2 महत्त्वाचे प्रश्न निवडेन आणि त्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. तर चला, याचसोबत मी हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि येणाऱ्या काळातही माझ्यासोबत असेच जोडलेले रहा. मी डॉक्टर संगीता जाधव आता तुमची रजा घेते या वचनासह की मी तुम्हाला पुन्हा भेटेन याच चॅनलवर एका नवीन आणि उत्तम व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची खूप काळजी घ्या, हसत रहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत रहा जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहाल.